महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे। यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे। काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे। पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि अनेक चाकरमान्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला आहे। शिळफाटा आणि शिळगाव सारख्या भागात पाणी साचल्याची समस्या निर्माण झाली आहे। कल्याणमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणकरपाडा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे। येथे एका घराची भिंत कोसळली असून या दुर्घटनेत मागच्या घराची भिंत देखील तुटली आहे। घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला आहे। दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। महापालिकेकडून पुढील आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे। या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मुसळधार पावसामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। ठाणकरपाडामध्ये दुर्गानगरमध्ये ही परदेशी चाळ आहे, तेथील प्रजापती चाळ, त्यातील हे घर बंद होतं, त्याची भिंत कोसळली आहे। त्याच्यामुळे त्याच्या मागच्या जो घर आहे त्या घरातली भिंत पण सुटलेली आहे। तिथे भाडेकरू राहतात, त्यांचं सामान आता आम्ही शिफ्ट करायला सांगितलं त्यांना, कारण ती भिंत पण कधी पण कोसळण्याची शक्यता आहे। आज सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांचा वावर कमी असल्यामुळे आज काही दुर्घटना घडली नाही, पण भविष्यात होऊ नये म्हणून ती भिंत पण काढून घेतो। दुखापत वगैरे झाली नाहीये, पण भविष्यात कोण तिथे परत त्रास होऊ नये म्हणून बाकीच्या धोकादायक शक्य पण काढून घेतो। अतिवृष्टी ज्या प्रकारे सुरू आहे आणि आपल्या प्रभाग क्षेत्रातली परिस्थिती काय आहे आणि आपण काय पाहणी केली आहे का? सकाळपासून आम्ही राऊंडवर आहोत। सकाळी 10 वाजता आज भरती होती, हायटाईट होती। त्या टायमाला पाणी लॉकिंगच्या बऱ्याच साऱ्या तक्रारी होत्या, जसं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच स्टेशन परिसर पाणी लॉकिंग झालं होतं। महापालिकेमध्ये कर्मचारी फील्डवर काम करत होते, तरी तिथे डिवॉटरिंग पंपांद्वारे पंप चालू करून केल्यात आले, त्यामुळे पाण्याची निचरा होण्यास मदत झालेली आहे। सेम कोर्ट परिसरात सुद्धा परिस्थिती तशीच होती, पण तिथे पण एस्टिमेशन मार्फत डिवॉटरिंग पंप लावण्यात आले, त्यामुळे तिथले मग पाण्याचा निचरा झाला आहे, ते बघून आलो। तसं आता आज रेती बंदर एरिया आणि गणेश घाटावरती फेरी मारली। सकाळी 10 वाजता भरती असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता, पण आता पाण्याचा निचरा होतोय तिथून, त्यामुळे अजून पाण्याची लेवल खाली आहे। पण तरी पण आज रात्री 9च्या दरम्यान भरती आहे। 4 वाजता पाणी लॉकिंग व्हायला सुरुवात होईल, तरी आम्ही तिथे नागरिकांना सूचना दिल्या आहेत की तुम्ही तिथे स्थलांतरित व्हावं आणि दक्ष राहावे, सतर्क राहावे, गरजेचं सामान घेऊन तिथून स्थलांतरित व्हावं। आणि महापालिकेद्वारे दरवर्षी आपण शाळा क्रमांक 1 मध्ये स्थलांतरित नागरिकांची सोय करतो, जर शिफ्टिंगची वेळ आली तर आम्ही त्या शाळांचं नियोजन पण बघतोय। तसेच महापालिकेद्वारे जर नागरिकांना फूड पॅकेटची आवश्यकता असेल त्याचं प्रोव्हिजन महापालिके मार्फत करण्यात येईल।